सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत। तर इथे मी कटोरीचा ब्लाउज हा पूर्ण शिवून घेतलेला आहे। तर या ब्लाउजला आपला गोट लावायचा आहे। गोल गळा आहे पाठीमागचा, गोल गळ्याला गोट कसं लावायचं आहे ते पाहायचं आहे। ते पण गोट जो आहे तो आपण रेडीमेड गोट लावणार आहोत, हा गोल्डन कलरचा। तर असे गोट असतात ते कसे लावायचे आहे ते आज आपल्याला बघायचे। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। पूर्ण फिटिंग वगैरे करून नंतरच गोट लावायला सुरुवात करायचं। ब्लाउज हा सरळ साइडने ठेवूया आणि ही जी पट्टी आहे ना, ही हुक पट्टीची पट्टी आहे। ज्या पट्टीला आपण हुक लावतो ती पट्टी आहे आणि हा असा रेडीमेड गोट। तर कसा ठेवायचा आहे, कसं शिलाई द्यायचं याला आपण हे सर्व सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। कपड्याचाही गोट कसा लावायचा आहे त्याचे पण मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जातील। तर आज आपण रेडीमेड गोट कसा लावायचा आहे ते बघतो। तर हा गोट घेतलेला आहे। गोट या साइडने आहे, ब्लाउजच्या साइडने गोट आहे आणि पट्टी जी आहे ती या साइडने आहे। अशा पद्धतीने घ्यायचंय। ठेवत असताना असं ठेवायचंय। अगोदर थोडंसं आपण इथे फोल्ड करूया आणि बरोबर गळ्याच्या पट्टी बरोबर ठेवू। हे पहा, या पद्धतीने ठेवायचे आणि शिलाई द्यायचंय। हा जो गोट आहे ना, या गोटच्या कडेने शिलाई द्यायचं आपल्याला। गोटच्या कडेने देऊया, सावकाश शिलाई द्यायची। हे जे रेडीमेड गोट असतात ना, ते आपल्याला एका पायाच्या टंचाने लावायचे असतात। तर मी 2 पायाच्या टंचाने लावणार आहे। साध्या मशीन वरती सुद्धा आपल्याला गोट लावता येतो, रेडीमेड गोट। चला मी असं ठेवले आणि शिलाई देऊन घेते। थोडंसं ओढत शिलाई द्यायचं या गोटला। ओढून शिलाई दिल्यामुळे गोट आपला पलटी वगैरे पडणार नाही नंतर आणि छान पण दिसतो। हे पहा, अशी एका कडेने मी शिलाई देऊन घेत आहे। आता शेवटी गोट थोडासा शिल्लक ठेवायचा, म्हणजे अर्धा इंचाच्या जवळ आणि या हुकाच्या घराच्या पट्टी बरोबर फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। गोट लावून घेतलेला आहे, एक शिलाई दिली। तर आपण थोड्या अंतरावरती कट देऊया। शिलाईच्या अर्ध्यापर्यंत कट दिल्यामुळे गोट व्यवस्थित बसतो। आता तुम्हाला वाटेल ह्या रेडीमेड गोटला सुद्धा कट देतात का, तर हो, कट देतात। कट दिल्यानंतर व्यवस्थित बसतो आपला गोट। कट देऊन घ्यायचे। कट देऊन झाल्यानंतर हा जो गोट आहे ना, तो आपल्याला असा खाली फोल्ड करायचा आहे आणि वरच्या साइडने फक्त इथं गोट दिसला पाहिजे। हे पहा, या पद्धतीने फोल्ड करायचं आणि वरच्या साइडने गोट दिसला पाहिजे। आता आपण इथून शिलाई देऊन घेऊया कडेने। गोट वरती शिलाई जाऊ द्यायची नाही। हे पहा, फक्त इथं आपला गोट तेवढा दिसला पाहिजे। याच पद्धतीने पूर्ण गळ्याला मी गोट लावून घेते।
आणि इथं हुकाची घरं तयार करायची राहिलेली आहेत, ते पण लगेच मी करून घेते. तर पहा, या पद्धतीने आपण असा सुंदर असा गोट लावून घेतलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साइडनी लेस पण लावून घेऊ शकता. आता मला इथं साइडनी नाजूक अशी लेस लावून घ्यायची आहे, तर ती पण लेस मी लावून घेते. छान दिसतं लेस लावल्यानंतर पण. तर पाठीमागच्या फक्त गळ्याला मला लेस लावायची आहे, त्यामुळे मी लेस लावून घेत आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपण गोट पण लावला आणि लेस पण लावून घेतलेली आहे. सुंदर असा लुक आलेला आहे. इथे बघू शकता, छान असा लुक येतो. तुम्हाला नुसता गोट राहू द्यायचा असेल तर गोट सुद्धा राहू देऊ शकता, किंवा लेस वगैरे लावायचं असेल तर ते आपल्या आवडीनुसार आहे. आपल्याला जसं आवडेल तसं आपण लावून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने रेडीमेड गोट ब्लाउजला लावला जातो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.